च्या व्हिडिओमध्ये सांगितलं अर्थ नाही बघा. नंतर काय झालं, किमोथेरपी झाली. डॉक्टरने सांगून दिलं की नाही, कवर नाही होऊ शकत बेटा, असं असे आहे. पण मी स्वतः हार नाही मानली. मी देवाला खूप मानत होते, भोलेनाथला. घरी स्थापना केल्यानंतर दोघंही पूजा करायचं, सगळं करायचं. आणि मी म्हणायचं त्यांना पेन खूप व्हायचं, यार पिंकी मला खूप त्रास होते. पण मी त्यांना म्हणायची आपल्यासोबत देवांची हेच द्यायची की आपल्यासोबत देव नाही करणार असं परिचय पप्पा, आपण ठीक होणार. आपण एवढे दिवस काढले तर आपण ठीक होणार. बघा भोलेनाथ देव म्हणते बघा आहे देव, तर मला तर नाही वाटत असं देव आहे माझ्याशी. बघा काय केलं त्यांना पेन देऊ सुसाईड पण करायला बघायचे. मी त्यांना माझं प्रॉमिस दिलं तर नाही करत होते. मग त्रास त्यांनी सहन केला, खूप सारा केला. तरी देवाने बघा माझ्यासोबत व्हॅलेंटाईन डे म्हणून माझं खूप प्रेम झालं त्यांच्यावर यार. मग खूप प्रेम करायचे. मग मला व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे मनवल्यानंतर त्याच दिवशी, त्याच 14 तारखेला रात्रीचे 3:30 वाजता त्यांचा जीव गेला यार. तेही नव्हतं मला माहिती. देवाने माझ्यासमोर जीव नाही घेतला, मला वॉशरूमला जाऊ दिलं. तेवढंच निमित्त बघितलं बघा. आणि आता बघा माझं नशीब काय, देवाने लिहिलं आहे माझं नशीब. आहे देव, काय आहे, खेळ आहे, मुलीचा एक जीवनाचा खेळ लावला आहे. हेच कारण सांगतो. बस मुलीची लाईफ असं राहते. सासू सासरे तरी त्यांना थोडं समजून घ्या, सोबत ठेवा. मुलाची गलती सुनावर नको ढकला. आणि जे बी सुनासोबत बी काही गलती होते ते समजून सांगा, पण नको करा यार. होत राहते रे, एकदा जीवन राहते. माझ्यासारखं जीवन नाही झालं पाहिजे बाकी मुलांचं.